सर आम्ही इंजिनियर माणसं, आम्ही शेतीकडे वळालो. शेतीकडे वळाल्यानंतर 500 रुपये रोजाने म्हणजे 500 रुपये क्विंटल. 1990 मध्ये बी 500 रुपये क्विंटल भाव होता, आजही 500 रुपये क्विंटल भाव आहे. तेव्हा खाद्याची गोण 500 रुपयाला भेटायची, आज 2200 रुपयाला भेटते. आमचा शेतीला मालाला अजिबात मोल नाही. त्यावरती लिंकिंग बंद करा सर. खूप आमची ना सर खूप गैरव्यवस्था होणार. भावी पिढी आहे ना, एक तर तलवारी घेतील, एक तर आम्ही आहे ना 10 गुंठे का असे ना एक तर गांजा लावायला परवानगी द्या, जेणेकरून आम्ही बाकीची शेती बंद करतो. भावना योग्य आहे. सर आम्ही मरून चाललोय. आम्ही इंजिनिअरिंग सोडून आम्ही गावावर आलो, शेती पिकवतोय. रास्त आहे, खरं आहे, पण झालं असं की आता जे काही शासनामध्ये आहे ना ते ऐकतच नाहीये. 14 वर्षापासून आम्ही बघतोय सर. आमच्या बापदादांनी 6,000 रुपये कांद्याने भाव बघितलेला आहे. 2014 पासून पवार साहेबांच्या काळात 2014 नंतर आम्हाला 2000च्या वरती भावच भेटलेला नाही. आणि त्यानंतर भेटला तर भेटला 500च्या वरती जे टॉप क्वालिटीचे माल आहे ते फक्त 1000 मध्ये 1 ट्रॅक्टर घेतले जातात. 2000 वाढला तेव्हा त्यांनी 100 भेटले. हा सर आम्ही ठार मरून चालू. आमचे एक तर कपडे उद्या तुम्ही या तिथं बोला. नाही, आमचे कपडे विकावं लागणार आहे, दुसरं काहीच नाही. एक तर शेतीला आहे ना आम्हाला नंबर असं पेट्रोल पंपावर नंबर लावताय ना, आमची शेती धरून नंबर लावावं लागणार आहे की आमची शेती घ्या, आमची शेती घ्या असं करावं लागणार आहे. 9ला या. पण दादा आमच्या पिढी आहे ना, जी नवीन पिढी जे 30 वर्षे 35 वर्षे जे शेतीकडे वळाले ठार म्हणून चालू आहे. आम्ही एक तर व्यसनाधीन होणार आहे, एक तर गांजा लावणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. आता आपल्याला उद्या टाईट करायचंय, दिल्लीला जाणारा रस्ता थांबवायचा आहे. तुम्ही सरकारला आणि आमचं सरकारची विनंती म्हणजे आमची पोचणार नाही, तुमच्यापर्यंत पोचू. तुम्ही उद्या या, ताकद लावू, आपण मार्ग करा नाना तेवढं. तुम्ही 101% नाना आमले बोलावा, आम्ही 1000 नाना तर आहेत, तुम्ही पण मी आता निकम परिवाराला भेटून